हॅप्पी दिवाळी. नमस्कार. चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला खुसखुशीत कुरकुरीत अशी चकली बनवून दाखवतो. त्यासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ, 2 वाट्या तांदूळ, जाड तांदूळ घेतले रेशनचा, आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली. तर मी सगळं धुवून सुकून घेते. तर गॅस पेटवून त्यावर मी कढई ठेवली. तर धुवून सुकून घेतले सगळे. आता आपण पहिल्यांदा तांदूळ भाजून घेऊया. तर 2 वाट्या तांदूळ कढईत ओतले आणि मी भाजून घेते. तर जास्त भाजायचं नाही ह्याला. थोडंसं कलर बदलला की आपल्याला भाजायचं बंद करायचं आहे. ते भाजून झाले. आता आपण एका पाटीत ओतूया. आता नंतर हरभऱ्याची डाळ कढईत ओतूया आणि ती पण भाजून घेऊया. तर हरभऱ्याची डाळ पण भाजून झाली. आता ते पण आपण पाटीत ओतूया. नंतर मुगाची डाळ कढईत ओतून ती पण आपण भाजून घेऊया. तर मुगाची डाळ पण भाजून झाली, ती पण पाटीत ओतते. आता सगळं भाजून झाले. आता 1 वाटी जिरी घेतली छोटी आणि 2 वाट्या धने घेतले छोट्या. आता हे ते पण गरम करून घेऊया. धने आणि जिरे ते दोन्ही पण मी गरम करून घेते आणि त्या डाळीत ओतते, तांदळामध्ये ते. आता गॅस बंद केला आहे. आता आपण ह्यात ओतूया आणि थंड झाल्यानंतर हे गिरणीतनं दळून आणायचे. आता चांगलं मिक्स करून घेतले मी. आता थंड झाल्यानंतर हे गिरणीतनं दळून आणते आणि मग आपलं चकलीसाठी पीठ तयार होते. तर मी दळून आणले. तर आपलं पीठ तयार आहे चकलीसाठी. आता मी गॅस पेटवून त्यावर कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल ओतते चकली तळण्यासाठी. तेल गरम होते तसं आपण पिठामध्ये सगळं साहित्य घालूया. तर पहिल्यांदा मी ओवा घालते हातावर चोळून. नंतर त्यामध्ये आपण तीळ टाकूया. नंतर चवीपुरतं तिखट टाकूया. लाल तिखट टाकले, चवीपुरतं मीठ टाकूया. हे सगळं मिक्स करून घेऊया. तसं इकडे तेल पण गरम झाले. तर आपल्या तेलाचं मोहन घालायचं आहे. तर 2 पळी मी मोहन घालते तेलाचं. तर 2 पळी घातले. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. पहिल्या चमच्याने घ्यायचं, नंतर हाताने चांगलं मिक्स करायचं, म्हणजे पूर्ण तेल पिठाला लागलं पाहिजे. ते सगळं मिक्स झाले. आता ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा बनवून घ्यायचे. तर मी साधंच पाणी घातले. तर थोडं थोडं घालायचं आणि घट्ट याचा गोळा बनवून घ्यायचा. तर लागेल तसं पाणी घालते आणि याचा गोळा बनवून घेते. त्याचा गोळा तयार होते. तर गोळा तयार झाला आहे. आता हे 2 भाग करते. चकली करण्यासाठी मी शेवगा घेतले, त्याला आतनं तेल लावून घेतले. आता आपण तयारी करूया. तर 1 गोळा घेतला पिठाचा. हाताला पाणी लावायचं आणि चांगलं मळून घ्यायचं आणि असं आडवं करून आपण शेवग्यामध्ये भरायचं. तर बोटाने आत ढकलायचं. नंतर आपण वरचं झाकण ठेवून पोळपाटावर मी अशी चकली करून घेते. तर मस्त अशी चकली झाली. काटे पण मस्त आलेत. तर अशाच मी चकल्या करून घेते पोळपाटावर सगळ्या. तर सगळ्या चकल्या करून झालेत. तेल पण गरम झाले. चकली तेल सोडते. तर 1 सोडले, 2 सोडलेत, 3 आणि 4 सोडलेत. तर थोडा ठेवायच्या, नंतर पलटून घ्यायचं. परत थोडं असं ठेवायचं. तर बारीक गॅस पण तळून घ्यायच्या. तर मस्त अशी तळून झाली. आता मी काढून घेते जारीमध्ये. असं ताटात ठेवूया. नंतर आपण पाटीत ठेवूया. तर परत तेलात केलेल्या चकल्या पण सोडते. त्यात चकल्या सोडलेत. थोडं असंच ठेवायचं, नंतर पलटायचं. तर लागेल तसं बारीक मिडियम गॅस करायचा. परत थोडं असं ठेवून नंतर पलटून तर ही चकली तळून घेते. तर मस्त अशी चकली तळून झाली. ती पण काढून घेते. आता आपण ताटात ठेवूया. तर मस्त अशा चकल्या झालेत. तर सगळ्या ताटात ठेवले दोन्ही पण. आता मी पाटीमध्ये ओतते. मस्त असे काटे पण आलेत. तर पाटीमध्ये ओतले. तर अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या करून घेतलेत. खायला एकदम टेस्टी लागतात. मुगाच्या डाळीमुळं चव मस्त येते आणि सॉफ्ट होते, खुसखुशीतपणा येते. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा. करायला एकदम सोपे आणि खायला एकदम टेस्टी. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.